कर्तृत्ववान शेतकरी न्यूज, बेधडक, वेगवान, सत्य आणि सर्वसामान्यांचा आवाज। रोहिलागड येथे भव्य बैलगाडा शर्यत उत्साहात पडली पार, हजारो क्रीडाप्रेमींची उपस्थिती। तालुका अंबड, जिल्हा जालना येथील रोहिलागड येथे भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन काल अतिशय उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले। या थरारक शर्यती पाहण्यासाठी जालना, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण परिसरातून मोठ्या संख्येने बैलगाडा प्रेमी व शौकीनांनी हजेरी लावली होती। या शर्यतीमध्ये राज्यभरातील नामवंत बैल मालकांनी व गाड्यांनी सहभाग नोंदवून जोरदार घोडदौड केली। यामध्ये अक्षय पाटील जामनेर आणि अखिल पठाण तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांच्या बैलगाड्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत उपस्थितांची मने जिंकली व मैदान गाजवले। स्पर्धेतील सर्व विजेत्या बैल मालकांचे आणि शर्यतपटूंचे आयोजकांच्या वतीने कौतुक करून सन्मान करण्यात आलाय। या स्पर्धेमुळे परिसरात मोठा उत्साह पाहायला मिळाला असून शर्यत यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आयोजक आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले। रोहिलागड जालना जिल्हा प्रतिनिधी श्री रमेश बोंडारे। काय सांगाल, आज आपण बैलगाडी शर्यतीमध्ये भाग घेतलेला आहे, तर काय कशासाठी भाग घेतला आणि याचा उद्देश काय आहे? उद्देश आहे का जे बैल पळतो बैल मैदानाकरता आम्ही कुठेही सज्ज होतो। कुठून आलात आपण? आम्ही जामनेरवरून आलो। या बैलाची सोय कशी केली जाते? या बैलाची सोय नॅचरल खाणं आहे, त्याचा नॅचरल खाद्य एकदम, म्हणजे काय काय खाऊ? सुक्का चारा पुरा, सुक्का चारा, बैलाची आणि दूध। आरोग्याची काळजी कशी घेतली जाते? बैलाची आरोग्याची काळजी म्हणजे लहान लेकरापेक्षा बी लय बारकाने निरीक्षण करावं लागतं बैलाचं। आता आपण बैलगाडी शर्यतीमध्ये आपण आता फक्त एक पाऊल दुगाल, काय अपेक्षा आहे आपली? नाही, आता शेमी जर का पाहिला जसा फायनलला शेमी होता तो, तर बैलांना आमच्या काम करून दावलं। आपण हे बक्षीस जर जिंकलं, या बक्षिसाचं काय करायला? बक्षीस काय आहे, बक्षीस काही आपल्या खिशात पडता नाही ते, पण मग कसं आहे आनंद म्हणून आम्ही ह्या नान करता नाही, ते काही आम्ही काही दुसऱ्या पैशासाठी काही दुसरा काही वगैरे असं नांदी करता नाही आम्ही। जर काही बैलाला मी आता बघितलं, ते बैला सरळ इकडे होत आहे, दुखापत झाली वगैरे, कसे त्या बैलाचे आमच्या पुढं कमिटी काही सुविधा दिलेली? हा, सुविधा भरपूर दिली आहे, डॉक्टर असतोय आणि भरपूर सुविधा आहे। आपलं नाव? अक्षय पाटील, पहूर। काय सांगाल, आज आपल्या बैलगाडी शर्यतीमध्ये आपल्या बैलांना अतिशय उत्तम कामगिरी केलेली आहे, त्या बैलाबद्दल काय सांगाल? आज आपल्याला आपल्या वासरावर एवढा अभिमान आहे का एवढा बारीक असून 12-13 महिन्याचा, त्यानं एवढे मोठमोठे बैल होते, त्याचा सेमी पास केला। फायनलमध्ये एक नंबर करण्यापेक्षा आज सेमीमध्ये आनंद जास्त आहे आपला। आज आपण बैल फक्त आता एक पाऊल दूर आहे, तर काय सांगा बैल अपेक्षा काय आहे? आता आपल्याला काही अपेक्षा नाही त्याची, त्यानं आपल्याला फायनलमध्ये ठेवलं तेवढंच त्याचा। त्या बैलाची काळजी कशी घेता आपण? काळजी आपण काय घरी फक्त त्याला चारा मिरा मस्तपैकी आपलं दूध हे टोमॅटो सगळं खाद्य असते त्याला। आरोग्याची काळजी कशी घेतली जाते 12 महिने काय फक्त आपल्याला हेच त्याचं पावसात वेगळं खाणं पिणं। या बैलाला फक्त याच्यासाठी वापरले जातं का शेतीच्या कामात? नाही, त्याच्याला फक्त हिटर आहे सलवारच, बाकी दुसरं काही काम नाही। आता आपण या इथं बैल काय कमिटीने सुविधा दिलेल्या आहे आपल्याला? कमिटीनं आपल्याला भरपूर सुविधा दिलेली आहे। याच इथं कमिटीचं जेवढं कमी कौतुक करावं तेवढं कमीच आहे। आपलं नाव? अखिल पठाण, तळेगाव, छत्रपती संभाजीनगर। बैल इतके दिवसापासून बैल आजारी होता, 6-7 महिने झाले बैल घरी होता, तर बैल बिनजोड झाल्या, 2-3 बैलाचे गुलाल झालेत। आजचं मैदान हे पहिलं। आतापर्यंत बैलाने किती बक्षीस जिंकले? आतापर्यंत 3 फेऱ्यात मोठ्या बक्षिसात बैल राहिलेला आहे, टॉप क्लास। म्हणजे 6 महिने आजारी होता, 6 महिन्यात आदत वयात सुद्धा ओपनच्या गाड्या मारत होता।